बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि या ढगाळ वातावरणाचा तूर पिकावरती मोठा परिणाम होत आहे। परिणामी तूर उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे। आपण बघू शकतो की सध्या तूर पीक हे जोमत आहे, मात्र गेल्या 4 दिवसापासून जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण असल्यामुळे या तूर पिकाला सध्या जी फुलं आली आहेत त्या फुलांची गळती होत आहे। तर गेल्या 2 दिवसापासून जो जिल्ह्यामध्ये पाऊस पडतोय त्या पावसाचा सुद्धा परिणाम या तूर पिकावरती होत आहे। एकंदरीत पाहिलं तर तूर पिकाला सध्या पाण्याची आवश्यकता होती, मात्र ढगाळ वातावरणामुळे तूर पीक जे आहे ते आता अडचणीत सापडलेलं आहे। तूर पिकावरती सध्या अळीचा परिणाम या ठिकाणी होताना दिसत आहे। एकंदरीत पाहिलं तर यापूर्वी सुद्धा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। सोयाबीन असेल, उडीदमूग असेल, ते सुद्धा नुकसान झालं होतं आणि आता पुन्हा एकदा तूर उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलेला आहे। तूर पीक हे सध्या जोमात असताना ढगाळ वातावरणामुळे सध्या तूर पिकावरती मोठ्या प्रमाणात अळीचा प्रादुर्भाव झाला, फुलगळ होते आणि परिणामी उत्पन्नामध्ये सुद्धा घट होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळं आता शेतकरी जो आहे तूर उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडलाय। यापूर्वी सुद्धा नुकसान भरपाई मिळाली नव्हती आणि आता पुन्हा सुद्धा या नुकसानीमुळे शेतकरी मोठा आर्थिक संकटात सापडलेला आहे। तात्काळ या तूर पिकाचे सुद्धा नुकसान शेतकऱ्यांना द्यावं अशी मागणी या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन नीलय देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।